रत्नागिरीत केमिकल कारखान्यामुळे कसला गोंधळ सुरू आहे आणि त्याचा इटलीशी संबंध कसला आहे? ही संपूर्ण केमिकल कॉन्ट्रोवर्सी आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या MIDC लोटे परशुराम परिसरातील एका केमिकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बाबत इश्यू ट्रिगर झाला तेव्हा असा आरोप झाला की प्लांट मध्ये वापरली जाणारी मशिनरी ही इटलीमधील मायटेनी नावाच्या केमिकल कंपनीची आहे. मायटेनी या इटलीतील कंपनीवर PFAS केमिकल्सच्या प्रदूषणामुळे इटलीतील पाणी आणि जमीन दूषित केल्याचा आरोप होता आणि त्यामुळे तिचा प्लांट 2018 मध्ये बंद पडला. पुढे त्यावर क्रिमिनल केस होऊन त्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना अटक झाली. PFAS म्हणजे प्री अँड फ्लोरोफेरोअल्किल सबस्टेन्सेस असे सिंथेटिक केमिकल आहेत जे एन्व्हायरमेंटल मध्ये भरपूर वेळासाठी टिकून राहतात. हे केमिकल्स नॉनस्टिक पॅन्स, टेक्सटाईल्स, फायर फायटिंग फोम्स यात वापरले जातात आणि त्यांच्या स्थिरतेमुळे ते फॉरएव्हर केमिकल्स म्हणून ओळखले जातात. लोकांना भीती आहे की जर हे केमिकल्स इथे तयार झाले तर कोकणाचं पाणी, शेती, आंबा बाग, मासेमारी सगळं धोक्यात येऊ शकतं. या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी थेट प्रश्न उपस्थित केले की इटलीतील बंदी असलेली टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात कशी वापरली जाते. स्थानिक नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते आणि कोकणवासी यामुळे संतप्त झाले. उद्योग मंत्री उदय सामंत मात्र म्हणाले की संबंधित प्लांटला सारे एन्व्हायरमेंटल अप्रुव्हल्स मिळाले आहेत. PFAS प्रोडक्शनसाठी योग्य रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे आणि MPCB तपासणी करत आहेत. हा मुद्दा केवळ एक प्लांट नाही तर सेफ डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनचा रिअल डिबेट आहे.